नमस्कार. मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी हे तर तुम्ही नेहमीच खाता. आज आपण मस्त चमचमीत अशी प्रॉन्सची बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चिकन बिर्याणीचे भरपूर सारे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पण आज मी चमचमीत अशी प्रॉन्स बिर्याणी अगदी झटपट बनवायची कशी ते दाखवणार आहे. अगदी सोपी कृती आहे. तुम्ही पहिल्या प्रयत्नातही बनवू शकता. खूप सुंदर होते. चवीलाही अगदी चमचमीत लागते. चला तर मग वेळ न घालवता ही अशी प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी साधारण पाऊण किलो प्रॉन्स घेतलेले होते. ते स्वच्छ करून आणलेले. स्वच्छ केल्यानंतर त्याचं वजन थोडं कमी होतं. तर हे साधारण आता स्वच्छ केल्यानंतर अर्धा किलो प्रॉन्स आहेत. तर हे मी स्वच्छ करून आणलेले होते. तुम्ही जिथून घ्याल तिथेच ते व्यवस्थित स्वच्छ करून देतात. घरी आल्यानंतर ते मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले होते. चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक काळसर असा धाग्यासारखा पदार्थ असतो तो काढून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित तो काढून घेतल्यानंतर हे प्रॉन्स मी छान निथळून घेतलेले आहेत. आता हे प्रॉन्स आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. तर मॅरिनेशनसाठी इथे आपण पाव ते अर्धा लिंबू घेणार आहोत आणि याचा सगळा रस काढून घेणार आहोत. आता लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मसाले घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा साधारण छोटं मीठ घातलेलं आहे, बारीक मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा इथे आपण हळद घालणार आहोत. त्यानंतर आपण अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे. तर तुम्ही जर बिर्याणी बनवत असाल आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडं कमी घातलं तरीही चालेल. सोबतच आपण यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत. याने आपल्या बिर्याणीला सुंदर असा कलर येतो. आणि 1 मोठा चमचा इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. सोबतच यामध्ये आपण आता दही घालणार आहोत. दहीने आपल्या बिर्याणीला खूप छान क्रीमीसर टेक्स्चर येतं. तर इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे दही आहे. तर दही छान फेटलेलं होतं. तर हे दही आपण यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर हे सगळं मॅरिनेशन व्यवस्थित आपण चमच्याने किंवा हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. ह्या सगळ्या प्रॉन्सला हे मसाले आणि दही व्यवस्थित कोट झालं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित कोट झालेलं आहे. आता हे प्रॉन्स आपण साधारण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवले तरीही चालतील. तर अर्धा ते पाऊण तास हे मॅरिनेट होण्यासाठी आपण साईडला ठेवणार आहोत. आपला प्रॉन्स छान मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इकडे राईसची तयारी करूयात. तर इथे मी साधारण अर्धा किलो किंवा 400 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे. लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आहे. तुम्ही कोणताही बिर्याणीचा राईस वापरला तरीही चालेल. आता हा आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर हा धुवून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये पाणी ओतून हा थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत. तर साधारण 1-1.5 ग्लास मी यामध्ये पाणी ओतणार आहे. तांदूळ आपला छान भिजावा इतपत पाणी ओतायचं. तर पाणी ओतलेला हा तांदूळ आपण साधारण 15 ते 20 मिनटं भिजायला ठेवणार आहोत. पुढची प्रोसेस करेपर्यंत हा तांदूळ आपला व्यवस्थित भिजतो. तर आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे मी जितका तांदूळ घेतलेला त्याच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे एका मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये. तर तांदूळ आपला असं जास्त मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन शिजवला की तो छान खळखळीत शिजतोही आणि मस्त मोकळा सोटसोटीत होतो. त्यामुळे पातेलं शक्यतो मोठंच वापरायचं. आता यामध्ये छोटा 1 चमचा मी शहाजिरं घातलेलं आहे. शहाजिरं नसेल तर तुम्ही साधं जिरं वापरलं तरीही चालेल. थोडेसे खडे गरम मसाले घेतलेत ज्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरी घातलेली आहे. त्यासोबतच आपण यामध्ये तमालपत्र घालणार आहोत आणि साधारण 2 चमचे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. मिठामध्ये हा तांदूळ आपला छान शिजतो आणि याला फ्लेवर छान येतो. तर मीठ घातल्यानंतर इथे आपण थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबामुळे आपला तांदूळ जो आहे तो छान मोकळा सुळसुळीत होतो. सोबतच अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घालणार आहोत. आता या सगळ्या गोष्टी आपण पाण्यासोबत छान उकळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पाण्याला एक छान उकळी आलेली आहे. सोबतच पाण्याचा थोडासा जिऱ्यांमुळे कलर चेंज झालेला आहे. तर आता यामध्ये आपण हा जो भिजवलेला तांदूळ होता तो ओतून घेणार आहोत. तर ही सगळी प्रोसेस करायला साधारण 10 ते 15 मिनटं लागतात. तोपर्यंत आपला तांदूळही छान भिजला जातो. तर आता हा भिजवलेला तांदूळ आपल्याला छान 7 ते 8 मिनटं ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. साधारण 70 ते 80% आपण हा तांदूळ छान शिजवून घेणार आहोत. तर पाण्याला हळूहळू पुन्हा उकळी यायला लागलेली आहे आणि सोबतच आपला तांदूळही छान शिजायला लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला जशी जशी उकळी येते तांदूळ जसा जसा शिजला जातोय तसा तसा तो आता छान वरती यायला लागलेला आहे.
तर आपण हा एकदा तोडून बघूयात. तर हा छान 60 ते 70% शिजलेला आहे आणि आता पुन्हा एकदा बघितल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता हा तांदूळ आपण असाच निथळून घेणार आहोत. एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि व्यवस्थित एक 2 ते 3 मिनिटं निथळल्यानंतर एखाद्या परातीमध्ये मोकळा करण्यासाठी साईडला ठेवायचा. तर तांदूळ आपला छान शिजलेला आहे, तो साईडला ठेवूयात. तर आपला राईस छान शिजलेला आहे. आता इथे आपण थोडासा कांदा तळून घेणार आहोत बिर्याणीमध्ये लेअरिंगला वापरण्यासाठी. तर कढईमध्ये मी साधारण पाव कढई तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं. आता इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे छान उभे पातळ चिरून घेतलेले होते. याचे सगळे जे कांद्याचे काप आहेत ते वेगळे करून घ्यायचे आणि आता हा कांदा आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर सगळा कांदा आपण व्यवस्थित टाकल्यानंतर हा 1-2दा आपण हलवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरती आपण हा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर 1-2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता कांद्याचा जो आकार आहे तो थोडा कमी झालेला आहे. कांदा जसा जसा तळला जातो तसा तसा त्याचा आकार कमी व्हायला लागतो. तर तुम्ही पाहू शकता आकारासोबतच याचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे. आपल्याला जास्त काळपट कलरवरती हा तळायचा नाही आहे, नाहीतर मग तो करपू शकतो. तर आता कांद्याचा हा गोल्डन ब्राऊन रंग व्यवस्थित आहे, कारण कांदा तेलातून बाहेर काढल्यानंतरही थोडासा याची तळायची प्रोसेस चालूच राहते. तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण हा कांदा जो आहे तो या तेलामधून निथळून काढून घेणार आहोत आणि साईडला ठेवणार आहोत. आता कांदा तळून झाल्यानंतर त्यातलं मी थोडंसं तेल कमी केलेलं आहे आणि आता सेम तेलामध्ये मी साधारण मीडियम आकाराचे 3 ते 4 कांदे उभे पातळ पुन्हा चिरून घेतलेले होते, ते आपण यामध्ये टाकणार आहोत. आता आपण बिर्याणीसाठी याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्यासाठी आता आपण हा कांदा छान शिजवून घेणार आहोत. तर लो फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. फ्लेम थोडीशी वाढवली तरी चालेल. तेलामध्ये हा कांदा व्यवस्थित मिक्स करायचा. हा कांदा पूर्ण शिजायला 7 ते 8 मिनिटं लागतात. तर लो फ्लेमवरती आपण हा छान शिजवून घेणार आहोत. 1-2 मिनिटांनी पुन्हा एकदा आपण हलवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनिटांमध्येच कांद्याचा आकारही बदलायला लागतो आणि कलरही बदलायला लागतो. याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागलेला आहे. तर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता कांदा छान आपला मऊसूद शिजायलाही लागलेला आहे, मऊसूद झालेला आहे. याचा आकार जो आहे तो कमी झालेला आहे. कांदा आपला छान शिजलेला आहे. तर आता इथे 3 ते 4 टोमॅटो मी छान असे उभे चिरून घेतलेले होते अर्धे काप करून, ते आपण आता यामध्ये घालणार आहोत आणि कांद्यासोबत व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटो मिक्स केल्यानंतर आपल्याला टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी मऊसूद शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, कारण आपण कोळंबी मॅरिनेट करतानाही मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ व्यवस्थित बेतानेच घालायचं. तर आता हाही टोमॅटो आपण व्यवस्थित मऊसूद होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. जेवढा कांदा आणि टोमॅटो जितका जास्त मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्याल तितका ती ग्रेव्ही आपल्या राईसमध्ये अजिबातही जाणवत नाही आणि चव खूप सुंदर येते. तर एक 2-4 मिनिटं आपण टोमॅटोही या कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घेतला. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आता कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर आता या स्टेजला मी साधारण 1 ते 1.5 चमचा पुन्हा बिर्याणी मसाला घातलेला आहे. आपण आता कोणतेही एक्स्ट्राचे मसाले घालणार नाही आहोत. फक्त बिर्याणी मसाला घालून हाही बिर्याणी मसाला आपण या कांदा आणि टोमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेले प्रॉन्स होते ते घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता प्रॉन्सचा आत्ताचा कलर बघा आणि 1-2 मिनिटांनीच हा तेलामध्ये परतल्यानंतर प्रॉन्सचा कलर किती छान चेंज होतोय. तर आता हा टाकल्यानंतर आपण हे सगळे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे तेलामध्ये व्यवस्थित जसे जसे मिक्स करायला लागू तसा तसा हा प्रॉन्सचा जो कलर आहे तो चेंज व्हायला लागतो आणि प्रॉन्स छान आपल्या तेलामध्ये शिजायला लागतात. सोबतच आपण यामध्ये पाव ग्लास पाणी घालणार आहोत, जेणेकरून हे प्रॉन्स जे आहेत ते शिजायला मदत होईल आणि आपला मसालाही खाली लागणार नाही, करपणार नाही. तुम्ही पाहू शकता आता प्रॉन्सचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. तर आता यावरती झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिटं हे प्रॉन्स छान शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटांमध्ये 1-2दा आपण झाकण काढून हे हलवूनही घेतलेले आहे. तर हे बघा मी 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून दाखवते. प्रॉन्स आपले छान शिजलेले आहेत आणि आपल्या ग्रेव्हीलाही छान असा कलर आलेला आहे आणि एकजीव अशी ही ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रॉन्स आपले छान शिजलेले आहेत, याचा कलर चेंज झालेला आहे आणि याची साईजही डबल झालेली आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
या स्टेजला तुम्ही तिखट मीठ टेस्ट करून पाहू शकता. तर आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता आपण बिर्याणीची लेअरिंग करायला घेऊयात. तर बिर्याणीच्या लेअरिंगसाठी शक्यतो जाड बुडाचं पातेलं किंवा कढई जे काय असेल त्याचाच वापर करायचा. तर इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं आपण आधी तूप घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. तूप आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे, छान गरम करून घ्यायचं आहे. आता तूप गरम झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता यामध्ये आपण पहिल्यांदा जी प्रॉन्सची ग्रेव्हीची जी लेअर आहे ती टाकणार आहोत. शक्यतो ग्रेव्हीची लेअर जी आहे ती खाली टाकायची, जेणेकरून जरी थोडंसं गॅसला करपली किंवा लागली तरी भात करपत नाही, राईस करपत नाही, ग्रेव्हीची थोडीशी लेअर करपते. तर आता यावरती आपण छान तळलेला कांदा टाकणार आहोत. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्हाला पुदिन्याची पानं आवडत असतील तर ती टाकली तरी चालतील. थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही यावरती बिर्याणी मसालाही भुरभुरू शकता. सोबतच आता आपण यावरती हा जो शिजवलेला राईस होता, जो तुम्ही पाहू शकता किती छान मोकळा सुळसुळीत झालेला आहे, त्याची लेअर पसरून टाकणार आहोत. तर राईसची लेअर झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा प्रॉन्सची लेअर लावून घेणार आहोत. प्रॉन्सची ग्रेव्ही जी आहे ती छान दाटसर एकजीवसारखी झालेली आहे. तर ही व्यवस्थित लेअर जी आहे ती सगळ्या बाजूंनी आपण टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा तसंच तळलेला कांदा, कोथिंबीर हीच प्रोसिजर फॉलो करणार आहोत. 2 ते 3 लेअर आपण राईसच्या आणि 2 ते 3 लेअर प्रॉन्सच्या असं आपण याचं लेअरिंग करून घेणार आहोत. तर सगळं व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायचं. आता सगळ्यात वरती आपण छान तळलेला कांदा टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही या स्टेजला थोडंसं कलर टाकू शकता किंवा केशराचं पाणी आणि किंवा केशराचं दूध टाकू शकता. तुम्हाला जर हे कलरफुल आवडत असेल तर तसं टाकू शकता किंवा अशी व्हाईट कलरची ही बिर्याणी खूप सुंदर दिसते. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यावरती झाकण ठेवणार आहोत. यावरती थोडंसं काहीतरी जड ठेवायचं आणि याला छान 10 मिनटं आपण दम देणार आहोत. तर 10 मिनटं दम दिलेला आहे. आपण गॅसची फ्लेम बंद केली आणि 2 ते 3 मिनिटांनी याचं झाकण काढलं आहे. तुम्हाला मी दाखवते आपला तांदूळ किती छान मोकळा सुळसुळीत झाला आहे आणि बिर्याणीही आपली खूप छान वाफलेली आहे. तर 10 मिनटं मी याला दम दिलेला होता. पातेलं आपलं जाडबुडाचं होतं, त्यामुळे मी डायरेक्टली गॅसवर ठेवलं आहे. नाहीतर तुम्ही खाली तव्याचा वापरही करू शकता. तर मस्त गरम गरम बिर्याणी आपण सर्व करणार आहोत. छान दह्याचा रायता किंवा दह्यासोबत ही बिर्याणी सर्व करा, खूप सुंदर लागते. तर तुम्ही पाहू शकता याला कोणताही आपण कलर टाकलेला नव्हता, तरी बिर्याणीच्या ग्रेव्हीमुळे याला सुंदर असा कलर आलेला आहे. तर मस्त अशी ही चमचमीत प्रॉन्सची बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तर अशी ही चमचमीत प्रॉन्सची बिर्याणी तुम्हीही घरी बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.